त्याच्यात मस्तपैकी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट लावले. आता आपण फ्रीजन ठेवूया ना. आणि अडचणी चालूच असतात. तर लोक म्हणत होते की यो लागले व्हिडिओंच्या मागे याचे. ते दादा तसा काही नसतं. मला माहीत असतं जो ज्या गोष्टींवर राबतं त्याला माहीत आहे की त्या व्यवसायामध्ये किती त्रास होतं. आज घरांचं कार्य असल्यावर सुद्धा मला जायला नाही भेटलं आणि मी गेलो देखील नाही. घरानंतर आपण चिंबोऱ्या टाकूया. बऱ्याच जशा डिश तुम्हाला आपल्या धाब्यावरती भेटतील आपल्या आग्रा पद्धतीने. मंडळी तुम्ही बघू शकता हा आपला ग्रेव्हीवाला खापसा. या खापसामध्ये अंडा, काजू, बटर, चीज बऱ्याच गोष्टी गेल्या आहेत. आणि सजावट बघू शकता तुम्ही. हा ग्रेव्हीवाला खापसा. आकाशमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. आता आज आपला संडे आणि आज आपल्या धाब्यावरती काय काय डिश असणार आणि काय काय डिश तुम्हाला भेटणार ते देखील तुम्ही बघा. आणि आज आपल्या धाब्यावरती कोण कोण कस्टमर येणार आहे आणि जो कस्टमर येईल ज्याला ब्लॉगमध्ये यायचं त्याला आपण नक्कीच ब्लॉगमध्ये घेऊ. तर ज्याला नसेल यायचं ब्लॉगमध्ये त्यांना देखील नाही घेऊ. कारण की आपण आज विचारला टाली कोणाला ब्लॉगमध्ये घेत नाही. कोणाला आवड असतं कोणाला नसतं. तशाने काय होईल कोणी कस्टमर येणार ना बरं की तो ब्लॉगमध्ये घेता. आणि मित्रांनो आज आपले गावठी आयटम देखील आपल्या धाब्यावरती बनणार आहेत. आणि हा बॅनर आहे आपल्या धाब्याचा. नक्कीच तुम्हाला पूर्ण ॲड्रेस देखील आपल्या धाब्यावर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला होम डिलिव्हरी देखील पोचवेल. जे आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये असेल तिथं पोचू शकता. जास्ती लांब पोचवणार नाही. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर मला अगोदर ऑर्डर द्या. तुम्हाला लवकर देखील भेटेल. आणि तसं तुम्हाला इथे देखील धाब्यावरती बसायला यायचं असेल तर या. चला आता आपण सुरुवात करू. आज आपल्या धाब्याची काय काय कामं आहेत ते बघा तुम्ही आपल्या चॅनेलवरती. तर मंडळी सकाळी सकाळी आपली सुरुवात झालेली आहे. आता आपण लोडान चालल्या किराणा सामान आणायला. धाब्याचा माल होलसेलमध्येच भेटतं तिथंच येतो आपण रेग्युलर. चंद्रेश लोढा शाला त्याच्या समोरच आपलं किराणा दुकान आहे. तिथनंच आपण सामान घेतो. किती रेडी आहे? बाहेर पडा आहे क्या? चलो. हा धाब्यावर काला मासा पण ठेवला. काला मासा घेतल्या आता झाला ना आपला धाबा. ओके ओके. तर आपण हे पण ठेवल्या. नक्कीच तुम्ही या आपल्या धाब्यावर. बरेच जण सांगतो आपला ॲड्रेस कुठं पडलेगावमध्ये घुसल्यावर तुम्हाला ही शाला लागेल. आपली सरस्वती मंदिर पडलेगाव ही आपली शाला आहे राईट साईडला. आणि त्याच्या सरळ तुम्हाला पुढे यायचं तिकडे मोठे देसाई रोडला पोहोचलो असं समोरच तुम्हाला आपला एकविरा धाबा दिसेल. आता आपल्या धाब्यात जेवढा सामान आणले आपण गाडीत तेवढा आता ठेवू आपण मस्तपैकी धाब्यावरती सामान पोचवला. आणि मग आता आपल्या घरी येल्या. आता घरनं आपल्याला मच्छी बिच्छी मस्तपैकी मेल करून न्यायची आहे धाब्यावरती. आज आपल्या धाब्यावरती कशा डिश बनणार आहेत तुम्ही बघा. आज अजून बरंच काम आहेत आपल्याला. आपल्या धाब्याला आता 2-3 दिवस आपण सुरुवात केली. तर अजून आपल्याला किचन पण बनवायचा टकाटक व्हिडिओ बनवण्यासाठी मस्तपैकी बघू शकताय तुम्ही. पहिले आपला पूर्ण मसाला रेडी केलेला. त्यानंतर आपण चिंबोऱ्या टाकूया. बऱ्याच जशा डिश तुम्हाला आपल्या धाब्यावरती भेटतील आपल्या आग्रा पद्धतीने. लय खापसं दिलं आपण. ते पण देऊ नाही हे पण देऊ. बघू शकताय आपला भांजी आलेला आहे. निशू आलेला आहे. आपले सासरे आलेले आहेत. तसेच निशू मदत करायला आले मला धाब्याची. हा बाबू अरे कभी दे ज्यूस पिते असते हा बघा औषध. हो रे औषध आहे रे. मला ना दिलं तुम्ही. चाल ना गेला सुट्टी आहे ना संडे. काहीच आता आपण मच्छी मेंट करायला लावली आहे. तसे आपल्याला बरीच कामं आता ती देखील आपल्याला करायची आहेत. तर चला जाऊ. आपले भेजे पण येतात ते पण आणायचं आहेत. तसेच भाजी आजची भाजी बाकी आहे. कालची खाल्ली तर थोडीफार भाजी कमी पडले ती आणायला जायचं. ते तुम्ही बघू शकता आज आपल्या धाब्यावरती आपण या गोष्टी घरनं बनवून नेतात. तसंच आपल्या बायकोचा फुल सपोर्ट असतं आपल्याला. सपोर्ट टाली कुठला गोष्ट होत नाही. बरोबर बोललीस. नवरा बायकोच ना आता शेवटी जेव्हा आपल्या वाईट परिस्थिती असेल वाईट परिस्थिती असं काही असू दे सोबत तीच राहतं शेवटपर्यंत. तर आता आपण मस्त मेंट करू. मग तुम्ही या लवकर आपल्या धाब्यावरती खायला. सर तुम्हाला नवीन डिश दाखवली. इकडे अंडी पण आपण उकरायला लावल्या. कारण की कस्टमरचा डिमांड असतं त्या गोष्टी आपल्याला देण्याच आहे. त्याच्यात मस्तपैकी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट लावले. आता आपण फ्रीजन ठेवूया ना. तर मंडळी आता आपल्याला चाललो आहे. आता आपण डायगरला. आपले काका राहतात डायगर गावामध्ये कॅफीनगरला. तर आज काकांनी गाडी घेतलेली आहे. तर काकांचा कॉल देखील होता आपल्याला जायचा गाडी आणायला. पण मला टाईम नाही भेटला गाडी आणायला जायला. कारण मी आज कल्याणला होतो. सामान आणायला होतो पूर्ण धाब्याचा.
तर आता वेळ भेटले तर जातो, गाडी बघून येतो. तुम्ही बघा किती मेहनत करता इकडे. या वडापाव खायला, 1 नंबर वडापाव असता इथं, फेमस वडापाव टायगर कॅफे नगर. आणि इकडे आपले काका राहतात सर्व. ही घेतलेली आहे, बघू शकता गाडी तुम्ही. नंबर तेच गाडीचं घेतल्या. हा आता स्कूटी बी आहे लक्ष्मीपूजनला. हा का, स्कूटी पण येईल काय? भारी आहे गाडी, मस्त गाडी आहे. चालू ना जाऊ ना आपण गाडी घेऊन कुठेतरी. बस का भाऊ, मग तर गाडीच चालू बोलतो तू. चालवायला नको, आपण जाऊ कुठेतरी. मस्त मस्त गाडी आहे. गाडीची डिलिव्हरी घ्यायला नाही जायला भेटला नानाची, पण टाइम भेटला म्हणून आता एक राऊंड मारला. कारण आता आपल्याला टाइमच नाही भेटणार, कारण की आपला धाब्याचं काम बोलला तर पूर्ण अख्खा दिवस. तुम्ही तर पूर्ण आपले व्हिडिओ ब्लॉग बघितले, अख्खा दिवस त्याच्यात बिझी राहायला लागतं. हे सामान आण ते सांग. तिथं आता पोहोचल्यानंतर देखील साफसफाई असेल. सध्या स्टाफ कमी आहे तर आपणच करतो, स्वतःचा म्हणणं पण काय करायलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळं जर आता व्हिडिओ थोड्या कमी पडतील, पण आपल्या धाब्याच्या टाकीत जाऊ आपण. त्यावरती डाल मुंडी बनणार आहे आणि ती पण चुलीवरती डाल मुंडी बनणार. आता आपण ही डाल मुंडी मस्त भुजून आणलेली आहे ना. कशी बनवायची आणि मटेरियल टाकायला तुम्हाला आज आपण दाखवू चुलीवरती. मुंडीची रेसिपी होत आहे. पहिले आपण कढीपत्ता तेल गरम करायला लावले. आपल्या चुलीवर मुंडी बघा आता कशी होणार आहे ना. आपण त्या मुंडीच्या शिट्या घेतलेल्या आहेत. किती शिट्या घेतल्या ना आपण कुकरमध्ये? 3-4 शिट्या घेतल्या, म्हणजे ती मुंडी अशी लवकर शिजल. आणि याच्यात बघू शकता आपला खडा मसाला अख्खे पूर्ण. मग कांदा पूर्ण लाल होईपर्यंत. तुम्हाला देखील जर मुंडी बनवायची असेल तर अशा प्रकारे बनवू शकता तुम्ही. चुलीवर वेगळी टेस्ट लागतं, भारी लागतं टेस्ट. म्हणजे तर कांदा पूर्ण लाल होऊन द्यायचा, मग मसाला टाकायचा. कांदा बऱ्यापैकी लाल झाले तर त्यानंतर आपण मसाला टाकू. पहिला आपला आगरी मसाला, मग हळद, अजून एक मसाला कालावाला तर आपण कल्याणशी आणले. थोडा चिकन मसाला मारू द्या ना. अशा प्रकारे मसाला टाकला की मला लगेच तो पूर्ण मिक्स करून घ्यायचा. तर मिक्स केला की मला लगेच थोड्या टायमान जी मुंडी आपण शिट्या घेतल्या 4 शिट्या मुंडीचा, तो पाणी पण टाकायचं त्याचा, म्हणजे तो कसा या होतं डायरेक्ट चव येतं चव. अशा प्रकारे आता आपण मुंडी टाकलेली आहे. मुंडीना थोडा जो कुकरमध्ये पाणी असतं तो आता ही पूर्ण मिक्स करून जाव. मीठ नंतर टाकायचं आपण चवीनुसार. अशी प्रकारे चुलीवली मुंडी तुम्ही एकदा खाऊन बघा, नक्की जे आपल्या धाब्यावर खायला. तर दुसऱ्या दिवशी आपला ब्लॉग पडेल, तरी पण आपले असतं रोजची रोज अशीच बनतं, पण तुम्हाला मी आज दाखवता कशी बनवतो ते आपण. आपण वाटण टाकू थोड्या टायमानं लगेच. वाटणामध्ये काय नारळ, सुका मिरची, नारळ, अद्रक लसूण, गरम मसाला याचा आपण पूर्ण पिसून टाकला मुंडीत. मस्त की ढाकण द्यायचा, नंतर ढाकणावरती पाणी टाकायचा. तोच गरम पाणी नंतर त्याच्यात टाकायचं. जर पाणी कमी असलं तर आता वाफेवर शिजू आपण तिला. प्रकारे मुंडीला उकळा आले तुम्ही बघू शकता. लवकरच सोपी रेसिपी ही. तुम्ही देखील घरात बघून आपला ब्लॉग बघून नक्कीच तुम्ही देखील बनवा. आता 10 ते लगेच 5 मिनिटांना तर 10 मिनिटांना लगेच रेडी होईल ती. त्यानं आपण कांदा होता तो कांदा येतं भुजून टाकलेलं कांदा 2 ते देखील आपण वरनं टाकणार आहोत. मग मीठ टाकू आपण, खडा मीठ टाकायचा. कांदा भुजलेला आपण 2 ते पण भुजाचं ना, मग पेस्ट करायचं. तेव्हा ती ही पेस्ट अशी टाकायची. आपल्या लोकांना माहीत आहे, पण कसं ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांना हे झिजेल आपला ब्लॉग बघून. मिरची पण टाकायची. मिरची नंतर टाकली आपण, पहिले पण होती वाटणामध्ये. पण प्रकारे बघा आता 5 ते 10 मिनिटं लगेच मुंडी रेडी होईल आपली. आता आपली मुंडी झालेली आहे, लगेच झाली 10 ते 15 मिनिटामध्येच. तर आता ओदरी देखील अशीच आपण एकदम साफ केलेली आहे गरम पाण्यामध्ये 2-3 वेळा. आता तिला देखील आपण इथं शिजू चुलीवरती. आता आपण आलो आपल्या धाब्यावरती. चला आज आपल्या धाब्यामध्ये मस्त देवीची पूजा करू. आणि कोण कोण आले आज धाब्यावरती तुम्हाला दाखवतो. तुम्ही देखील नक्कीच आहे आपल्या धाब्यावरती. आपण ज्याची इच्छा असेल त्यालाच घेतो ब्लॉगमध्ये, असं डायरेक्ट कोणाला पण नाही घेऊ, पण विचारू पहिले की ब्लॉगमध्ये तुम्हाला घेऊ का.
धाब्याचा दुसरा दिवस आज सुरुवात झालेली आहे आणि आपल्या धाब्यावरती कोण कोण आल्यात कस्टमर ते बघू शकता. नमस्कार. नमस्कार. हां, तर ही आपली पहिली लॉलीपॉपची ऑर्डर आहे. तर आता ही आलो मी आलो. तर ही ऑर्डर आहे आपल्या भावांची. हो नमस्कार. या आपलं कसं वाटलं मला आज जरा बघून आजची स्वच्छतेचं सगळं इथं ऑर्डर यायच्या अगोदरच ना बोलत मी कशी लागली त्या ऑर्डर आल्यावर सांगा तुम्ही. चव पहिल्यांदा ट्राय करा. साफसफाई मस्त वाटली. हां, जर आता अशीच राहील चव पण तशीच आहे बघा तुम्ही खाऊन. मंडळी आज आपली भेजाची ऑर्डर आहे. आपण स्वतः भेजा मरलीला ती घेऊन चालल्या. काही कस्टमरला आपण व्हिडिओ ज्यांना नसेल पटत त्यांची व्हिडिओ नाही काढू, ज्यांना आपल्या ब्लॉगमध्ये यायचं असेल त्यांची व्हिडिओ नक्कीच करू. तुम्ही देखील आज ओदरी पण आहे, मुंडी पण आहे, मच्छी देखील आहे, काले मासे आहे, भरपूर अशी मच्छी आपल्या धाब्यावरती. नक्की तुम्ही देखील आज विजिट द्या. आता आपल्या धीर शेठची एंट्री झाली. धीर शेठ काय बोलतो? बरेच दिवसातनं भेटले तू पण मला. इकडे त्याची गँग बघू शकतो. मंथन भाई ब्लॉगर आहे आमच्या देसाई गावचे. काय ऑर्डर दिले? कस्तुरी आणि कापसा दिले. कस्तुरीने कापसा. बरेच दिवसांत तुम्हाला खायला भेटले ना आली काय ऑर्डर? मी नव्हतो ना आली. बघा मग ट्राय आपला बहीण 3 महिने बंद होता ना. करा ट्राय मग आज तुम्ही आहे का. बोंबील डिश देखील रेडी झाले, रवा बोंबील. आणि इकडे आपली चिकन कस्तुरी डिश. आपल्या कापशाची ऑर्डर चालू आहे. ही रेडी झाली का तुम्हाला सांगेल मी काय काय जातं या कापशामध्ये. तर झाला का? तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपला एकविरा हा तंदुरी कापसा आहे. आणि हा एक तंदुरी कापसा कमीत कमी 7 ते 6 जण खाऊ शकतात. हा पयो नाही. याची प्राईस किती आहे आणि कोण कस्टमर तुम्हाला दाखवतो चला बघा. मित्रांनो तुम्ही बघू शकता कापसा खायला किती ना खपवाल का रे तुम्ही. तर एवढी गँग आहे ना. तुम्हाला कसं वाटलं आज बरेच दिवसांनी तुम्हाला कापसा खायला भेटणार आहे. हां, तर मित्रांनो हा तंदुरी कापसा आपला कसा वाटला? लई भारी वाटला म्हणा. तर 3 महिने आता मामा धाबा बंद होता बरोबर. आता कुठंच जात नव्हता आम्ही 3 महिने. 3 महिन्यात इथं आल्या आणि आम्हाला तुझ्या धाब्याची कस्तुरी आवडी भारी पटतं ना. म्हणजे अलगच टेस्ट असतं. आम्ही कुठंच खात ना कस्तुरी. खाली 1 नंबर टेस्ट. आणि तुम्ही एवढी क्वांटिटी दिली ना कापशाची तर आम्हाला संपतं का ना हां माहीत आहे. 600 रुपये. आणि वेगवेगळ्या प्रकारचा कापसा पण असतो तिकडे बरोबर. हो मंडळी तुम्ही बघू शकता हा आपला ग्रेव्हीवाला कापसा. या कापसामध्ये अंडा, काजू, बटर, चीज बऱ्याच गोष्टी गेल्या आहेत. आणि सजावट बघू शकता तुम्ही. हा ग्रेव्हीवाला कापसा. दादा चाललेत आपल्या धाब्यावरती. दादा स्वतः चिकन क्रिस्पी ऑर्डर दिली आहे ना. बघू त्यांचा रिव्ह्यू काय येणार. जेव्हा खातील तेव्हा त्यांना विचारू आपण कशी आहे ती, कशी लागतं ती. हां, अगोदर विचारून फायदा ना. हो आहे तंदुरी पण आहे. हे आपले स्पेशल लॉलीपॉप आहेत. एकदम स्पेशल म्हणजे याच्यात चमडी नाही, एकदम मांस आहे. आणि एक वेळा स्पेशल लॉलीपॉप ना आज आपले नानाचे मित्र आले ना. बघा आता ट्राय करून. कुठनं आले तुम्ही? भारत गेअर कंपनी पूर्ण गँग आले. दादा बघा खाऊन बघा ग कसं ते लॉलीपॉप. चमडी अजिबात नाही. फ्राय ओदरी फ्राय ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा आपल्या आगरीमध्ये. आता चुलीवरती बनवली आहे पण आता आपण मस्त तिला गरम करून देतो. आपले बंधू आल्यात आज आपल्या देसाई गावातनं. तुटून पडल्यात ते खापशावरती. आपले भाऊवान पण आहेत. इकडे आपला भाऊ आहे गुड्डू भाऊ. तर आता यांचे बघू शकताय हाफ कापसा तुम्ही कमीत कमी 6 जण खातान बघू शकताय. सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आले पण अजून यांचा सरपंच ना आला म्हणजे दर्शन. समज रे सरपंच हे आपला फिश रेडी झालेला मासा बघू शकता. रेडी झाल्यावर कसा दिसतं. कोळंबी मसाला ही देखील आपली डिश आहे. तुम्हाला आता मी भरपूर डिश दाखवल्या. कोळंबी भाकर मसाला. तर मित्रांनो जय एकविरा आई माते. आज आपला धाबा आहे एकविरेच्या नावानीचं. आणि एकविरा आईचा भरपूर मोठा देणं असतं आपल्या आगरी कोल्यानं आपल्या पूर्ण समाजाला. तर तसेच आईच्या नावाने आपण सुरुवात केली होती 3 वर्षापूर्वी. भरपूर संकटं आली पण आपण माघार नाही घेतली. आयुष्यामध्ये देव परीक्षा घेत असतं म्हणून कधी तुम्ही माघार नाही. भरपूर मेहनत केली आपल्याला. हिंमत भरपूर मेहनत केली होती. 3 महिने मी धाबा बंद काढविला आणि अडचणी चालूच असतात. तर लोक म्हणत होते की यो लागले व्हिडिओंच्या मागे याचे ते. दादा तसा काही नसतं.
मला माहीत असतं, जो ज्या गोष्टींवर राबतं त्याला माहीत आहे की त्या व्यवसायामध्ये किती त्रास होतं. आज घरांचं कार्य असल्यावर सुद्धा मला जायला नाही भेटलं आणि मी गेलो देखील नाही. घरातले कोणाचं नातेवाईक दुःख सुख असेल त्यात पण जायला नव्हतं भेटत. ही अशी लाईन आहे. सकाळी 6 वाजल्यापासून 2च दिवस झाले मी चालू केले धाबा. तर 2च दिवस झाले मला सकाळी 6ला उठून मी या गोष्टी मागे लागल्या. याच्यामध्ये खर्च देखील धाब्यामध्ये भरपूर अशा गोष्टी खर्च आहेत. सकाळपासनं आपली माणसं आहेत, कुक लोक, या गोष्टी भरपूर गोष्टी आल्या. पण आज आपल्या धाब्यावरती जेव्हा एकविराईच्या आशीर्वादाने आपण जी मेहनत करतो ती कधीच फुकट जाणार. मेहनत करणाऱ्याचा कधीच फुकट जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यभर तुम्ही फक्त मेहनत कराल ना तर नंतर तुमचं चांगलं दिवस येतील. आपण पण जाम मेहनत करतो. त्याच्याने आज दुसऱ्या दिवशी आपल्या धाब्यावरती चांगले कस्टमर आले आणि चांगली टेस्ट देखील भेटली. कुठल्याच कस्टमरची आपले कंप्लेंट नाही आली. आज तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला. आपल्या धाब्यावरती काय काय डिश भेटतात. कापसा राईस असेल, गावठीमध्ये आपण भरपूर आयटम ठेवले. नक्कीच तुम्ही आपल्या आई एकविरा धाब्यावरती, असं नाही सोशल मीडियावरती आपलं नाव व्हायसाठी, पैसे कमवण्यासाठी आपल्या आगरी माणसांना किंवा आपल्या मराठी माणसाला असतील, हिंदू धर्माच्या माणसाला असतील, कोणाला फसवायचं नाही आपल्याला. तुम्ही नक्कीच आपल्या धाब्यावरती या, ट्राय करा न मग बोला तुम्ही. मग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आपला? आता वाजल्या 2:30. सकाळी 6ला घर सोडलेला, फक्त घरी जेवून बिवून आलो दुपारी. पण या गोष्टीं भरपूर म्हणजे मेहनत आहे. तर लोकांना आपली चमक दिसतं, मेहनत न दिसतं. तर मित्रांनो, असाच तुमचा सपोर्ट राहू दे. आतापर्यंत तुम्ही आपल्याला भरपूर प्रेम दिला यूट्यूबनी देखील. असंच आपल्याला इंस्टाग्रामला देखील तुम्ही प्रेम द्या आणि असाच व्यवसाय देखील तुम्ही देखील करा. आपला नक्कीच सपोर्ट राहणार आहे. तर असा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय एकविराई माते.